कसे आहात? घरात सुरक्षित ना? आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? अर्थात करायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामधलं 1.1 हे अभ्यासलं होतं आणि मी तुम्हाला पुस्तक परिचय करून दिलेला होता. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 हे 4 कंटेंट्स तुम्हाला आता इंग्रजीच्या 8वीच्या पुस्तकामध्ये आहेत. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण 1.1 हे अभ्यासलेलं आहे. बी द बेस्ट. तुम्हाला मी होमवर्क पण दिलेला होता. तर ह्या 1.1 मध्ये जे इंट्रोडक्शन आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बी द बेस्ट हे इंट्रोडक्शन आहे. तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचंय, लिहून घ्यायचं आहे. मी शिकवताना तुम्ही वही आणि पेन घेऊन नेहमी बसायचंच हे कायम लक्षात ठेवा सूचना. कारण तुम्हाला पुस्तक समोर ठेवायची गरज नाहीये विद्यार्थ्यांनो. फक्त वही आणि पेन आणि फुल कॉन्सन्ट्रेशनने जर तुम्ही हा प्रत्येक व्हिडिओ जर पाहिला तर तुमचा जो 8वीच्या इंग्रजीचा जो अभ्यास आहे तो सविस्तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगत असते. बघा इथे बी द बेस्टचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं. पण वही पेन तुम्ही घेऊन बसलेला नसाल म्हणून मी तुम्हाला आता हे रिटर्न फॉर्म मध्ये दिलेलं आहे. हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. इंट्रोडक्शन बी द बेस्ट ह्या कवितेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं हे याच्यामध्ये दिलेलं आहे. असंच्या असं वहीमध्ये उतरवून काढायचं आहे. बी द बेस्ट शो हाऊ किनली ही ऑब्झर्व्ड मदर नेचर. म्हणजे हा जो कवी आहे या कवीने या कवितेमधून आपल्याला काय सांगितलं आहे ते समरी मी तुम्हाला लिहायला सांगितली होती. त्या समरीमध्ये मराठीमधून पण सांगितली होती लिहायला आणि इंग्लिशमधून लिहायला तर फारच उत्तम. म्हणून मग इंग्लिशमधून मी ही तुमच्यासाठी रिटर्न फॉर्म मध्ये स्क्रीनवर अवेलेबल करून दिलेली आहे. ही अशीच्या अशी वहीमध्ये लिहून काढा विद्यार्थ्यांनो. कारण कवितेचे प्रश्न आपल्याला लिहिता येत नाही. तर मग आपल्याला कवितेचे प्रश्नांची उत्तर लिहिण्यासाठी आपण आपल्या भाषेमध्ये उत्तर लिहिता यावेत म्हणून मी तुम्हाला ही समरी इंग्लिशमध्ये इथे प्रिंटेड मटेरियल मध्ये उपलब्ध करून दिली. द टायटल ऑफ द पोएम इटसेल्फ रिव्होल्स द मीनिंग ऑफ द पोएम. म्हणजे कवितेचं जे शीर्षक आहे त्या कवितेच्या शीर्षकामधूनच आपल्याला कळतं की ह्या कवितेमध्ये काय सांगितलं आहे आणि आपल्याला काय मेसेज मिळालेला आहे. ही इज ट्राइंग टू टेल अस दॅट व्हॉट एव्हर वी डू वी नीड टू बी द बेस्ट. म्हणजे जीवनामध्ये किती कठीण प्रसंग आले तरी आपण आपलं काम हे कसं केलं पाहिजे, बी द बेस्ट. ही हॅज युज्ड एक्झाम्पल फ्रॉम द नेचर टू कन्वे हिज मेसेज. आणि मग हे तुम्हाला पटवून देण्यासाठी कवीने निसर्गामधलेच उदाहरणं घेतलेले आहे. ते कोणते कोणते उदाहरणं घेतले आपण कवितेमध्ये पाहिले. उदाहरणार्थ द पोएट वॉन्ट्स अस टू नो that no job is less important. We need not be ashamed of what we are. म्हणजे आपण काम करत असताना कोणतंच काम आपल्यासाठी कमी नाहीये, कमी दर्जाचं नाहीये. सो कोणतंही काम तुम्ही करा पण मनापासून करा आणि प्रामाणिकपणे करा. त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो द्विगुणित आपल्याला करत असतो. म्हणून आपण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. आपण जे काही आहोत ते कसे आहोत, इन्स्पायरिंग आहोत. म्हणून हे कवीला आपल्याला ह्या कवितेमधून सांगायचं. ऑल्दो वी ऑल ड्रीम ऑफ डुईंग ग्रेट डीड्स अँड बीइंग ॲट द टॉप. आणि प्रत्येकाने जीवनामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं की आपण जे काही आपल्याला काम मिळालेलं आहे, आपण स्वीकारलेलं आहे, सोपवलेलं आहे ते काम आपण कसं केलं पाहिजे, प्रामाणिकपणेच केलं पाहिजे. डीड्स म्हणजे आपण कर्म, म्हणजे आपण जे काही काम करतो ते आपलं कर्म असतं आणि त्याचे रिटर्न्स आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतच असतात असं कवीचं म्हणणं आहे. What really matters is the contribution we make to the society to make it count. We must take pride in our job and accomplish it with our best effort. म्हणजे आपण जे काही काम स्वीकारलेलं आहे, आपण आता तुम्ही अभ्यासाचे काम स्वीकारलेलं आहे, मग तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, फक्त मार्क मिळवण्यासाठीच केला पाहिजे का, नाही. तर आपण त्याच्यामधून जे मॉरल तुम्हाला जे दिलं जातं ते मॉरल तुम्ही आत्मसात आणलं पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. फक्त मार्कांसाठी अभ्यास करायचा नाही विद्यार्थ्यांनो. हे या ठिकाणी तुम्हाला जे कंटेंट्स दिलेलं असतं त्या कंटेंट्स मधून आपल्याला हेच शिकायचं असतं. या ठिकाणी कवी काय म्हणतोय, वी मस्ट टेक प्राईड इन अवर जॉब. आपण आपलं जे काम आहे त्या कामामध्ये आपल्याबद्दल अभिमान निर्माण होईल असं आपण काम ते केलं पाहिजे.
आणि बेस्ट एफर्ट प्रामाणिकपणे केलं पाहिजे. इट्स अ गुड टू बी अ पाईन ट्री ऑन द टॉप ऑफ द हिल. आणि मग ते तुम्हाला पटवून देण्यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. ते सुद्धा आपण या कवितेमधून पाहिलेलं आहे. मग इंट्रोडक्शन तुम्ही लिहिली असणारच आहे, नसेल लिहिली तर मग आता ही स्क्रीनवर दिसते तर ती लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण बघा या ठिकाणी तुम्हाला मी कवितेमध्ये शिकवत असताना रायमिंग स्कीम पण सांगितली, ती तुमच्या लक्षात तेव्हा आलेली नसेल. या कवितेमध्ये रायमिंग स्कीम आली. हा जो प्रकार आहे विद्यार्थ्यांना 8वी मध्ये नवीनच आहे आणि 9वी आणि 10वीला बोर्ड पॅटर्न प्रमाणे हा इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेला आहे. बोर्ड पॅटर्न मध्ये 8 मार्कांना साधारणपणे कंपल्सरी हा प्रश्न असतोच. आपल्याला कवितेचा सर्वांगाने अभ्यास करायचा असतो. त्याचे कवी कोण आहेत, कवितेचे टायटल काय आहे, त्याच्यामधून फिगर ऑफ स्पीच काय आलेले आहे, एखादी स्त्री जेव्हा अलंकार घालते आणि त्याच्यातून ती खूप सुंदर दिसते, तसे कवितेला वेगवेगळे अलंकार घातलेले असतात भाषेचे, ते आपल्याला फिगर ऑफ स्पीच मधून कळणार आहेत. म्हणून बघा रायमिंग स्कीम हा प्रकार काय. द पोएम इज व्हेरी सिम्पली इन थीम अँड लँग्वेज. द पोएम कन्सिस्ट ऑफ 4 स्टांजा. मी सांगितलं होतं की या कवितेमध्ये 4 स्टांजा झालेले आहे आणि प्रत्येक कंटेनिंग 4 लाईन्स आणि 4 ओळी आहे. एक कडवं आहे, एका कडव्यामध्ये 4 ओळी, असे 4 ओळींचे 4 कडवे आलेले आहेत. आणि मग द लास्ट वर्ड ऑफ एव्हरी लाईन राहीम विथ एव्हरी अल्टरनेट लाईन लाईक. आता बघा हिल आणि रील, बी अँड ट्री थ्रू आउट द पोएम, म्हणजे संपूर्ण कवितेमध्ये एकाला अल्टरनेट. मी सांगितलं होतं की रायमिंग स्कीम कशा तयार होतात. रायमिंग स्कीम तयार होताना बघा या ठिकाणी सुरुवातीचा ए असतो, नंतर बी येतो, मग सी येतो, मग डी येतो. मग आता कवीने काय केलेलं आहे, पहिला जो कडवा आहे त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम कोणते आलेले आहे, हिल आणि रील, हे त्याला आपण ए दिलं. त्याच्यानंतर त्याच कडव्यामध्ये दुसरं जे कोणता शब्द आलेला आहे, बी आणि ट्री. मग आता हिल आणि रील याचा उच्चारलाच बी आणि ट्री हे सारखं यमक आलं का, नाही आलं, म्हणून मग त्याला आपण काय दिलंय, बी दिलेलं आहे. असं प्रत्येक एका कडव्यामधलं आपल्याला काय शोधायची आहे, रायमिंग स्कीम शोधायची. कारण एका कडव्यामध्ये किती ओळी आलेल्या आहेत, 4 ओळी आलेल्या आहेत. त्यातल्या 2 ओळींमध्ये रायमिंग स्कीम कोणत्याने सुरुवात झाली, हिल आणि रीलने. आणि दुसरी जी ओळ आहे त्याच्यामध्ये कशाने सुरुवात झाली आहे, ग्रास आणि बास म्हणजे बी ने सुरुवात झाली. म्हणजे एका कडव्यामध्ये रायमिंग स्कीम एबी एबी हा प्रकार आपल्याला आलेला दिसतो. म्हणून मग इथे रायमिंग स्कीम जे आपण ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम मध्ये पाहिलेलं होतं, ते ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम रायमिंग स्कीम काय लिहिणार, ती रचना कशी आलेली आहे, एबी एबी सारखी. तर रायमिंग स्कीम समजलं तुम्हाला, ठीक आहे. आता त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, यालाच तुम्ही मराठीमध्ये काय म्हणतात, अलंकार म्हणतात. तर हा जो कवी आहे पोएट डग्लस मोलॅच, हिअर इन दिस पोएम हॅज युज्ड contrasting example from nature to make a metaphor for something big and its corresponding small one in regard to achievement in life. आता तुम्हाला पटवून देण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी कवीने वेगवेगळे अलंकार, फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत. पहिला वापरलेला आहे मेटाफर. बघा मेटाफरची कोणते कोणते. आता मेटाफर म्हणजे काय, जे आपल्या आयुष्यामध्ये नाहीये आपण ते समजायचं. आपण काय करायचं, ते समजून घ्यायचंय. आता हे नाही होता आलं तर हे व्हा, ते नाही होता आलं तर ते व्हा. म्हणजे आपण समथिंग बिग इट्स करस्पॉन्डिंग स्मॉल वन इन रिगार्ड टू अचिव्हमेंट इन लाईफ. जीवनामध्ये आपल्याला जर होतं ना, आपण इमॅजिन करतो ते, ठीक आहे ना. हे आपलं जीव. आता एक गाणं जे आहे हिंदी मधलं, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, म्हणजे जीवनाला कशाची उपमा दिलेली आहे, कोऱ्या कागदाची उपमा दिलेली. म्हणजे जी उपमा जे प्रत्यक्षात आहेच, आपण आपलं जीवन हे असंच आहे असं जेव्हा आपण समजतो तेव्हा तो फिगर ऑफ स्पीच कोणता असतो, मेटाफर. आता या ठिकाणी बघा मेटाफरची किती उदाहरणं आला. पाईन व्हर्सेस स्कर, म्हणजे जर तुम्हाला पाईन नाही होता आलं तर काय व्हा, तुम्ही स्कर वाहात. त्याच्यानंतर अ ट्री व्हर्सेस बुश, जर मोठं झाड नाही होता आलं आयुष्यामध्ये तर बुश पण होणं चांगलंच आहे. कारण बुश जे आहे ते आपल्याला पण कसं जीवनामध्ये आनंदच देत असतो की नाही. म्हणून मग जर नाही मोठा होता आलं तर लहान होऊन आपलं कर्म जे आहे ते कर्म आपल्याला ठरवतं आपण कसे आहोत ते. अ बुश व्हर्सेस अ बिट ऑफ ग्रास,
जर बुशही नाही होता आलं तर आपण काय व्हायचंय, छोटं ग्रास व्हायचंय. बघा कवितेमध्ये कवीने खूप छान वर्णन केलेलं आहे की बिट ऑफ ग्रास इज गिव्हिंग हॅपीनेस, हाऊ मच प्लीजंट हॅपीनेस टू फुलफिल अवर हॅपीनेस. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद, गवताकडे बघून आपल्याला ते गवत जे आहे ते कसं भासतं, एका हिरवा शालू नेसल्याप्रमाणे, धरतीने कसं हिरवा शालू हिरवागार गालीच्या नेसल्याप्रमाणे वाटतं आहे की नाही. म्हणून मग त्याच्यानंतर पुढे बघा मस्की अँड वर्सेस बास, हा जो समुद्रामध्ये राहणाऱ्या जे माशांचे जे प्रकार आहेत, आणि हा जो मस्की जो आहे तो मोठा मासा आहे, पण हा जर आपल्याकडे जर ॲक्वेरियम असेल तर त्या ॲक्वेरियम मध्ये असलेला जो छोटा मासा पण आपल्याला कसा देतो, आनंदच देतो ना. म्हणून मग छोटं असलं तर ठीक आहे, आपण लहान असलो तरी त्याच्यामध्ये दुःख बाळगायचं नाही असं कवी म्हणतोय. त्याच्यानंतर मेटाफरचं पुढचं उदाहरण आहे कॅप्टन वर्सेस क्रू. कॅप्टन जरी एकटा असला तरी ते संपूर्ण जी नाव आहे ती सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असते, तिथल्या क्रूवर असते. म्हणून मग एक वर्गामध्ये एक जरी मॉनिटर असल्या, तुम्ही शांत बसला तर वर्गाचं कौतुक होतं हे की नाही. आणि म्हणून मग ते मॉनिटर असण्यावर डिपेंड नाहीये, तुम्ही किती त्याचा प्रतिसाद देतात त्याच्यावर आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा तितकंच महत्व आहे मॉनिटर प्रमाणे. म्हणून या मेटाफरची उदाहरणं जी आहे इथे दिलेली आहेत. हायवे वर्सेस ट्रेल अँड द सन वर्सेस स्टार. आता सूर्य पण आपल्याला आल्हाददायक वाटतो आणि स्टार पण आपल्याला आवडतात हे की नाही. म्हणून मग हा जो फिगर ऑफ स्पीच आहे पहिला कोणता आलेला आहे, मेटाफर. दुसरा आलेला आहे या ठिकाणी हे बघा, आता दुसरा जो आहे आलेला विद्यार्थ्यांना, अलिटरेशन. आता अलिटरेशन म्हणजे काय, एकच जे स्वर असतात त्या स्वरांचा उच्चार सारखा सारखा, स्वर किंवा व्यंजन, अल्फाबेट जो उच्चार आहे तो काय होतो, सारखा सारखा होतो. दॅट द फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड अलिटरेशन. अलिटरेशन इज यूज्ड इन सम ऑफ द लाईन्स ॲज शोन बिलो. आता इथे बघा, तुम्हाला मी सांगते बघा, इफ यू कांट बी अ बुश बी अ बाईट ऑफ ग्रास. आता ब ब बी, बघा इथे ब आलेला आहे, इथे पण ब आलेला आहे, बी आलेला आहे, इथे पण बी आलेला आहे, इथे पण बी आलेला आहे. म्हणजे इथे कशाचा सारखा 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 उच्चार झालेला आहे, विच sound is repeated again and again, b. Which sound is repeated again and again, b. That is b. So these lines convey the figure of speech is alliteration. And some highway happier make. Here the repetition of the sound is highway, ho, happier, ho. Here is the हो, आणि मग त्यालाच आपण म्हणतो एच. समजलं अलिटरेशन. आता रिपिटेशन. देर इज अ मोस्ट डिफरन्सेस बिटवीन द अलिटरेशन अँड रिपिटेशन. रिपीट मीन्स रिपीट, सारखा 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 शब्द. अ वर्ड इज रिपीटेड अगेन अँड अगेन. इथे शब्द, हा या ठिकाणी आपल्याला शब्द काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. या ठिकाणी काय आहे, साऊंड, साऊंड रिपीट झालेला आहे. त्याला साऊंड जर रिपीट झाला तर तो अलिटरेशन, आणि वर्ड जर रिपीट झाला तर ते रिपिटेशन. याला अलिटरेशन आणि हे रिपिटेशन. रिपीट या शब्दावरून आपल्याला लगेच कळतं. देर इज अ बिग वर्क टू डू अँड देर इज अ लेझर टू डू. विच वर्ड इज रिपीटेड अगेन अँड अगेन. वर्गामध्ये मस्त तुम्ही लगेच सांगितलं असतं, मॅडम इथे डू आहे, इथे पण डू आहे. डू हा किती वेळा आलेला आहे, एक वेळा, आणि हा 2 वेळा. म्हणजे इथे रिपीटेड किती वेळा झाला या लाईन मध्ये, 2 वेळा. अँड द task we must do is the near. इथे पण काय आलेला आहे, do आलेला आहे. Do the word is repeated again and again, so the figure of speech is repetition. The sound b is repeated again and again, so the figure of speech is alliteration. Here, आणि ह्या ठिकाणी मग मेटाफर लिहिताना म्हणायचंय, the living things it's itself us, that is the figure of speech is metaphor. तर फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेले समजले विद्यार्थ्यांना. मग पुढे वळूया आपण. आपण बघितलं मग प्रत्येक कडव्याचं मी तुम्हाला समरी लिहायला सांगितली होती, प्रत्येक कडव्याची. आता तुम्ही ती लिहिली असणार तर फारच उत्तम, नसेल लिहिलं तर तुमच्या स्क्रीन पुढे ही आहे, तर तुम्ही ती काय करायची आहे, वहीमध्ये उतरवून टाका विद्यार्थ्यांना. बघा तुमच्या स्क्रीनमध्ये दिसतंय तिथे, इफ यू can't be pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be
the best little scarf by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. The poem starts by giving example of nature. या कडव्याची जी सुरुवातच आहे त्याचं उदाहरण कशाचं दिलेलं आहे, निसर्गाचं दिलंय. The poet says that if you can't be a pine tree standing tall on the top of the hill, then that doesn't mean you are not worthy enough to be a part of the forest. आता तुम्ही मोठं झाड, टेकडीवरचं मोठं झाड नाही आहात म्हणून दुःख मानून घ्यायची गरज नाहीये. तर आपण जमिनीवर असलेलं छोटं छोटं स्कर्फ जरी असलो तरी सुद्धा आपण आनंद देणारच असतो. आपल्या पायाला ते कसं मौशार वाटतं, है की नाही. म्हणून मग कवीने या ठिकाणी म्हटलेले, ठीक आहे तुम्ही उंच टेकडीवरचं हिलवरचं झाड नका असू देत, पण तुम्ही जर छोट्या छोट्या गवत जरी असलात तरी सुद्धा काय असलं, तुम्ही आनंद, यू कॅन ऑलवेज बी द बेस्ट स्कर्फ. म्हणून मग इथे स्कर्फ आणि या ठिकाणी झाड, टॉप ऑफ द हिल वरचं काय असेल, झाड नसलं तरी चालेल, पण तुम्ही बेस्ट स्कर्फ जरी असला व्हॅलीच्या अवतीभोवती व्हॅलीमधलं तरी पण काय होईल, तुम्ही आनंद देणारच असणार आहे. मेकिंग द व्हॅली ब्युटिफुल. व्हॅलीला जे आहे दरीमध्ये असणारं छोटं छोटं जे गवत आहे ते दरीला कसं सुंदर रूप देते की नाही, असं वाटतं की तिने संपूर्ण हिरवा शालूच नेसलेला आहे. द टॉल पाईन ट्रीज मे नॉट लार्ज फॉरेस्ट बट विदाउट स्कर्फ बाय द साइड ऑफ द स्ट्रीम. झऱ्याच्या सभोवताली असणारं जे छोटं छोटं जे गवत आहे ते सुद्धा आपल्याला आल्हाददायक आणि आनंदी भासतं. दरीमधलं पण छोटं छोटं गवत जे आहे ते आपल्याला आनंदी भासतं, आपल्याला चार्मिंग लविंग फील करतं. So at last be the best scarf if not a pine tree. He is trying to say that be the best employee if you can't be the boss. जरी आपण बॉस नसलो तरी आपण एक चांगले काम करणारे आहोत, बेस्ट एम्प्लॉई. आता तुम्ही ते काही एम्प्लॉई नाही पण तुम्ही चांगले विद्यार्थी आहे हे आता आम्हीच पाहणार आहोत. आम्ही तुम्हाला आता ऑनलाईन शिकवतोय, तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करतात, आम्ही तुमची परीक्षा पण घेणार आहे. त्या परीक्षेमध्ये आम्ही बघणार आहे तुम्हाला कितपत कोणता भाग समजलेला आहे तो. म्हणून मग हे तुमच्या स्क्रीन समोर दिसतंय. वही पेन घेऊन बसलेला असला तर ठीक, आणि नंतरही तुम्ही हे प्रत्येक कडव्याचं असंच्या असं इंग्लिश मध्ये उतरवून काढायचं आहे. दुसरं जे कडवं आहे, दुसरं कडवं बघा आता इथे दिसतंय. If you can't be a bush, be a bite of the grass and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. मागे मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की समुद्रामध्ये अनेक प्रकारचे मासे असतात. मोठा मासा आपल्याला नाही, मोठं जर नाही होता आलं तरी पण जो बास जो आहे हा छोटा आहे, आकाराने छोटा असणारा मासा जो आहे तो तळ्यामध्ये पण छान वाटतो आपल्याला बघायला. आणि आपल्याकडे जे ॲक्वेरियम असतं त्या ॲक्वेरियम मध्ये पण हे छोटे छोटे मासे असतात, ते किती आल्हाददायक आणि आनंद निर्माण करणारे असतात. हेच कवीने आपल्याला या कडव्यामधून सांगितलेलं. हिअर ही अगेन सेज दॅट इफ वी कॅनॉट बी अ बुश दॅन बी अ टफ ऑफ अ ग्रास बिकॉज अ बाईट ऑफ ग्रास अलॉंग द हायवे कॅन ऑल्सो मेक इट प्रिटर अँड हॅपियर. रस्त्याच्या सभोवताली असलेलं छोटं छोटं जे गवत आहे ते आपल्याला गालीच्या सारखं भासतं, आल्हाददायक भासतं. म्हणून मग आपण मोठं झाड नाही होता आलं तरी छोटं असून आनंद मानायचा आहे. ही देन मूव्स टू अदर ऍस्पेक्ट ऑफ नेचर टू प्रूव्ह हिज पॉइंट. आणि मग कवीने त्याचा मुद्दा स्पष्ट करून देण्यासाठी अजून निसर्गामधलं दुसरं उदाहरण दिलेलं आहे. तो काय म्हणतोय, ही सेज दॅट इफ यू कॅनॉट बी अ मस्की, कॉमन नेम ऑफ मस्की लंग्स फिश, अ रिलेटिव्हली अनकॉमन अँड रेअर फिश, फ्रेश वॉटर फिश नेटिव्ह टू नॉर्थ अमेरिका. आता हा जो बास जो आपला जो मासा आहे, जो मासा जो आहे तो साधारणपणे कुठे आढळतो, त्यांनी इथे ते पण उदाहरण दिलेलं आहे की नॉर्थ अमेरिकेमध्ये चांगल्या गोड्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटर फिश हा जो आहे आढळून येतो. त्यालाच त्यांनी बिअ बास म्हटलं आहे. अँड इडेबल फिश हा खाण्यासारखा असतो, आपण तो फिश खाऊ पण शकतो, इडेबल आहे. बट द लाईव्हलेस्ट बास इन द लेक. आणि मग तो गोड्या पाण्यामध्ये राहतो, तळ्यामध्ये राहतो, तो आपल्याला आनंद देतोच की नाही. म्हणून मग आपल्याला मोठं नाही होता आलं, बॉस नाही होता आलं तरी आपण छोटं एम्प्लॉई असलं तरी त्याचा आनंद मानायचा आहे आणि आपलं काम आपण प्रामाणिक करायचं आहे. बी द बेस्ट. द मस्की मे बी द प्रेशियस अँड हार्ड टू कॅच बट दे आरंट फेवरेट ऑफ द
लोकल. आता हा मस्की जरी पकडण्यामध्ये असमर्थ असला, प्रेशर जरी असला, तरी तो फेवरेट आहे का? नाहीये. लोकल सर्वसामान्य लोकांना ते माहित पण नाही. परंतु बाकीचे जे छोटे छोटे मासे जे आहेत ते कसे आहेत माहिती आहेत. आता पुढचं जे कडवं आहे, 4 कडवे, 2 कडवे आपण अभ्यासले. आता हे तिसरं कडवं बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या स्क्रीन समोर दिसतंय. याचं समरी जी आहे ती वहीमध्ये लिहायची आहे. कडवं लिहायचं, समरी लिहायची, म्हणजे तुम्हाला कविता छान समजेल. तिसरं कडवं जे आहे, वी कांट ऑल be captains, we have got big crew, there is something for all of us here, there is big work to do and there is leisure to do and the task we must do as the near. आता या ठिकाणी कवीने काय सांगितलेलं आहे की आपण नेहमी कसं असलं पाहिजे, हॅपी अँड ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी. हॅपी म्हणजे काय, आनंदी. प्रत्येक कोणताही क्षण असू दे, दुःखाचं असू दे, सुखाचं तर असू दे, आपण कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत नेहमी आनंदी आणि आशावादी असलं पाहिजे, हे कवीला तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून मग त्याने निसर्गामधले उदाहरण दिले, कारण निसर्ग हा आपला बेस्ट काय आहे, गुरु आहे, टीचर आहे. He says that if you cannot be the captain, आपल्याला जर कॅप्टन नाही होता आलं तर we can't be the crew. मग आपण काय झालं पाहिजे, क्रीव असलं पाहिजे. त्याच्यावर ते A captain alone can't sail through the sea. कॅप्टन जो आहे तो एकटाच जहाज सांभाळतो का? नाही. जहाज सांभाळणारे कोण असतात? क्रीव असतात. He wants to us to know that there is always something for us and we should be the proud whatever we are. He explained that in his society every work has its own importance and no work is to be ashamed of. कोणतंच काम कमी नाही, कमी लेखायचंच नाहीये. What will happen if everyone wants to be a doctor? प्रत्येक जण डॉक्टर होईल असं नाही, कोणी बिझनेसमॅन पण होतं. Who will look after smaller jobs of the society? There will be the no one keep our roads clean. There will be no one to mend our shoes. So he explained that we should do the task which is its hands rather than running towards bigger tasks as a very job needs to completed. आपण जे काम स्वीकारलेलं आहे, आपल्याला काम मिळालेलं आहे, ते आपण आनंदाने, उत्साहाने, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. या ठिकाणी आता हे आहे तिसरं कडवं. या तिसरं जे चौथं कडवं, या चौथ्या कडव्यामधून पण तुम्ही आता हे असंच्या असं लिहून घ्यायचंय. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. इफ यू कांट बी अ हायवे दॅन जस्ट बी अ या ठिकाणी just be a trail. If you cannot be the sun, then be a star. It isn't by size that you win or fail. Be the best of whatever you are. आता ह्या कडव्यामध्ये काय सांगितलंय हे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. तुमच्यासाठी मी थांबते. तर हे जे आहे हे असंच्या असं करायचं विद्यार्थ्यांना, लिहून घ्यायचं आहे. वहीमध्ये लिहा, नुसतं वाचू नका, वाचून लगेच ठेवून देऊ नका. वहीमध्ये असंच्या असं लिहून काढायचं आहे. याच्यामध्ये कवी काय म्हणतोय, सम ऑफ द मोस्ट ब्युटिफुल पार्ट्स ऑफ द नेचर आर लेड बाय ट्रेल्स नॉट बाय हायवे. ही फर्दर ऍड्स, इफ यू कांट बी द युनेटिक सन वी शुड बी जस्ट अ ट्विंकलिंग स्टार. म्हणजे आपल्याला जर सूर्य नाही होता आला तर स्टार व्हा, हे की नाही, हे त्याने सांगितलेलं आहे. हायवे नाही होता आलं तर छोटा छोटा मार्ग असतो तेव्हा. त्याच्यानंतर पुढे त्यांनी कॉन्ट्रीब्युशन ऑफ द सोसायटी, समाजामध्ये आपलं योगदान हे फार महत्वाचं असतं, कोणतंही काम छोटं नाही, हे कवीला म्हणायचं आहे. व्हॉट एव्हर यू आर द बेस्ट युअर फील्ड, जे काही आपल्याला काम. वन थिंग दॅट वी शुड नॉट मिस द पोएट्स पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन. ही हॅज नोटिस in very well that the smaller and lesser. Smaller, छोट्या गोष्टींवरून कवीने तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये छान समजावून, उदाहरण देऊन समजावून सांगितलं. इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट ऑफ नेचर घेतलेले आहे, ते तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये बघायला पण मिळतात आणि मग आपण त्या दृष्टिकोनातून तसा विचार करत नाही, पण कवीने विचार करून तुम्हाला सांगितलं आहे कोणतंच काम छोटं नाही.
आणि आपण कोणापेक्षा म्हणजे स्वतःला कमी लेखायचं नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी या संपूर्ण कवितेचा सारांश या ठिकाणी दिलेला आहे बघा. हा आपण तुम्ही असं उतरवून काढायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे विद्यार्थ्यांनो, कवितेची उत्तरं छान प्रकारे लिहिता येणार आहे. वी हॅव टू मेक कॉन्ट्रीब्युशन दॅट आर नोटिसेबल. आपण जे योगदान करतो ते आपण नाही बोललं. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आपले जे ऍक्शन्स आहे, आपली जी कृती आहे ते सगळं काही सांगून जाते. म्हणून मग कोणतंही काम छोटं नाही. मेसेज पण आपण पाहिलेला आहे. आता इथे बघा इंट्रोडक्टरी ऍक्टिव्हिटीज मी तुमच्याकडून करून घेतलेली होती. ही तुम्हाला समजली असेल. फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. तर ह्याची उत्तर मी इथे तुम्हाला लिहून दिलेली आहेत. ती वहीमध्ये तुम्ही लिहिलेली असणारच, ते चेक करून घ्यायची आहे. फुल फॉर्म काय आहे आणि शॉर्ट फॉर्म काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे कॉन्ट्रॅक्ट खाली तुम्हाला सोडवायला दिलेली होती. हे पण मी ते सोडवून घेतलेलं होतं. हे पण तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये नोट डाऊन करायचंय. इथे व्हॉट आर उच्चार करताना वॉटर नाही करायचंय. व्हॉट आर. कांट. कांट म्हटलं तरी पण चालेल, पण याचा फुल फॉर्म काय आहे, कॅनॉट. वेअरंट म्हणतो आपण. वेअरंट म्हणजे वेअर नॉट. शांट. शांटचा उच्चार नाहीये, शाल नॉट आहे. आणि लेट्स म्हटलं तरी पण चालतं, पण त्याचा फुल फॉर्म काय आहे, लेट अस. तर अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्ही अभ्यासलेले आहात. ते वहीमध्ये तुमचं लिहून झालेलं असणार आहे. त्याच्यानंतर ही गोष्ट जी होती, या गोष्टीमध्ये तुम्हाला हे शब्द दिलेले होते. शब्द दिलेले होते आणि मॉरल ऑफ द स्टोरी तुम्हाला मी विचारलेली होती. मॉरल ऑफ द स्टोरी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. मराठीतून पण लिहिलं तरी पण चालेल, आणि हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. याच्यातून या गोष्टीतून सिंह आणि उंदीर या गोष्टीमधून काय शिकायला मिळालं. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. जो मित्र आपल्याला संकटामध्ये मदत करतो तोच खरा मित्र. नेव्हर अंडर एस्टिमेट एनीवन. कोणालाच कमी लेखायचं नाही. हे या गोष्टीमधून आपल्याला शिकायला मिळालं होतं. आणि हे पुस्तकामध्ये तुम्हाला शब्द दिलेले होते. हे तुम्हाला काय करायचे होते, इथे भरायचे होते. तुम्ही भरलेले आहात, मला समजलं. त्याच्यानंतर हे जे मार्जिन क्वेश्चन्स दिलेले होते बघा, कवितेच्या बाजूला दिलेले असतात. त्या मार्जिन, छोटीशी मार्जिन असते की नाही, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स दिलेले होते. त्याची उत्तरं पण मी तुम्हाला लिहायला सांगितली होती आणि उत्तरं सांगितली होती. नसेल लिहिली ते स्क्रीनवर तुमच्यासाठी दिसत आहेत बघा उत्तरं. गाईड वापरायचं नाहीये. मनाने लिहिले असेल तर फारच उत्तम. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड स्कर. The main difference between a pine tree and scurve is that pine tree is on the top of the hill and scurve is in the valley beside the rill. कुठे काय फरक विचारलेला आहे. What do people like to see along the highway? People like to see a bit of grass along the highway. हायवेच्या सभोवताली असलेला जे गवत पसरलेलं असतं जमिनीवर, ते लोकांना आनंददायी वाटतं. त्याची उपमा त्यांनी गालिचे सारखी केली आहे. धरतीने हिरवा शालू नेसल्यासारखी केलेली आहे. म्हणून हायवे पेक्षा पण लोकांना काय आवडतं, बिट ऑफ ग्रास अलॉंग द हायवे. व्हॉट इज द मेसेज गिव्हन ऍट द एंड. कवितेच्या शेवटी जो मेसेज तुम्हाला मी सांगितला होता, या ठिकाणी तुम्हाला लिहून दिला. द मेसेज गिव्हन ऍट द एंड इज दॅट व्हॉट एव्हर यू आर बी द बेस्ट. काहीही करायचं असेल तर चांगलंच करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, इंग्लिश वर्कशॉप होता. हे 2 गोल सांगितले होते. हे 2 गोलामध्ये तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. हा गोल दिसायला दिसतो मोठा, म्हणून याच्यामध्ये जे आकाराने मोठे आहेत त्याची काय करायची होती, यादी इथे या शब्दांमधून, हे जे शब्द दिलेले आहेत याच्यामधून ह्या स्मॉल गोल मध्ये जे स्मॉल दिसत आहेत ते स्मॉलची यादी इथे करायची होती, आणि जे आकाराने बिग आहे ते बिग इथे लिहायचे होते. बघा मी तुमच्यासाठी लिहून दिलेले आहेत इथे. ठीक आहे. नंतर जो पुढचा जो पार्ट आहे तो आहे पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड. काढलेत तुम्ही, नसेल काढलं तर लिहून घ्या इथून. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. हिल, रील, ग्रास, बास, क्रीव, डू, ट्रेल, फेल, बी, ट्री, मेक, लेक, हियर, नियर, स्टार आणि आर. तर प्रत्येक एक कडवं आहे. किती कडवे आलेली आहेत विद्यार्थिनींना, 4 कडवे आले. एका कडव्यामध्ये एक जे कडवं आहे, एका कडव्यामध्ये साधारणपणे ए आणि बी
दुसऱ्या कडव्यामध्ये पण ए आणि बी, तिसऱ्या कडव्यामध्ये पण ए आणि बी, मग चौथ्या कडव्यामध्ये पण ए आणि बी. म्हणजे असे 2 2 2 2 शब्द. ए चे किती आले मग 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. बी चे किती आले 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. म्हणजे 8 आणि हे 8. अशा प्रकारे रायमिंग वर्ड्स आलेले आहेत. त्याच्यानंतर हे दिलेले आहे बघा, ॲप्रोप्रिएट वर्ड्स जे होत्या फ्रेजेस या ठिकाणी भरायच्या होत्या, तुम्ही भरलेल्या असाल. त्याच्यानंतर ट्रू फॉल्स मी तुम्हाला सांगितलं असेल, फॉल्स होतं तर त्याचं उत्तर पण लिहायचं आहे. आणि फॉल्स का आहेत तशा पद्धतीने अभ्यास केला तरी चालेल, नुसतं ट्रू फॉल्स लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे अशा प्रकारे. पुढचा जो ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तुम्हाला 8वी पासून याची सुरुवात झालेली आहे. 8वीला फक्त इन शॉर्ट तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम करायचं आहे. इन शॉर्ट करायचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. म्हणजे हे कवितेचं नाव तुम्हाला पाठ करावं लागणार आहे, कारण परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कवितेचं नाव नसेल दिलेलं, ओळीच दिलेल्या असणार आहे. म्हणून मग कवितेचं नाव पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर पोएम कोणी लिहिलेली, रिटन बाय म्हणजे पोएट, त्याच्या खाली दिलेलं असतं बघा, म्हणून मग हे सुद्धा नाव तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. त्याच्यानंतर किती स्टांजा झालेले आहे आणि किती प्रत्येक स्टांजात किती ओळी आहेत ते पण आपण पाहिलं. त्याच्यानंतर हे जे रायमिंग आहे स्कीम मधलं, पहिला आणि तिसरा सारखा सारखा आलेला आहे, अल्टरनेट आलेला आहे. पहिल्या कडव्यामध्ये आणि तिसऱ्या कडव्यामध्ये सारखे सारखे यमक जुळणारे शब्द आले, म्हणजे ए बी ए बी ए बी ए बी ए बी, म्हणून याची रायमिंग स्कीम काय आहे, ए बी ए बी. त्याच्यानंतर सारखे सारखे एक्सप्रेशन आलेली ओळ कोणती आहे, इफ यू कांट बी, इफ यू कॅनॉट बी. आणि मग तुमच्या लक्षात राहण्यासारखी ज्याच्यातून मेसेज आपल्याला मिळालेला आहे अशी ओळ कोणती आहे, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. पुढचं जे आहे, आता आपण इथपर्यंत तुम्हाला मी शिकवून झालेलं आहे, ठीक आहे. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1.2 हे शिकवणार आहे. तर त्याचं टायटल काय आहे, 1.2 अँड्रोकलस अँड द लॉयन. मग आता तुम्ही काय करून ठेवायचं आहे, तर वॉर्मिंग अप. म्हणजे प्रत्येक युनिट मधलं लेसन किंवा कविता शिकवण्यापूर्वी वर्गामध्ये आपण वॉर्मिंग अप सोडून घ्यायचो. का सोडून घ्यायचो, कारण तुम्हाला जे मला शिकवायचं आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला किती नॉलेज आहे, किती माहिती आहे, तुम्हाला कितपत त्यातलं कळणार आहे याचा मला अंदाज येतो. आणि म्हणून हा अंदाज शिक्षकांना यावा म्हणून मग प्रत्येक धड्याच्या कवितेच्या सुरुवातीच्या अगोदर वॉर्मिंग अप हे करून घेतलं जातं. म्हणून मी बघा इथे दिलेलं आहे, डिस्कस विथ युअर बेंचमेट. आता तुम्ही घरी आहात म्हणून मग तुम्ही काय करायचं आहे, हे असंच्या असं तुमच्यासाठी मी लिहून दिलेलं आहे. काय करायचंय, राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी दॅट यू हॅव रीड अँड हर्ड. त्यांची नावं लिहायची आहे, ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत ब्रेवरी, आणि त्याच्यामधले महत्वाचं पार्ट कोण आहे, त्याच्यातला आपण कॅप्टन म्हणतो, त्याला हिरोज म्हणतो, आहे की नाही. मग आता इथे बघा तुमच्या माहितीसाठी म्हणून मी दिलेलं आहे, झाशीची राणी. त्याच्यातले मेन पार्ट कोणाचा होता, राणी लक्ष्मीबाई. हिरोईन ऑफ द सी, ग्रेस डार्लिंग. हे पण पुस्तक वाचा विद्यार्थ्यांना, खूपच याच्यामधून आपल्याला उत्कंठा वाढवणारं असं पुस्तक आहे. त्याच्यानंतर मृत्युंजय. मृत्युंजयमध्ये हे कोणावर आधारित आहे, कर्ण. त्याच्यानंतर रिकॅप्चर्ड पीक 5140. हा शिखर सर केलेला आहे, अनेक अडथळ्यांमधून शिखर सर केलेला आहे, ते लिहिलेलं आहे कॅप्टन विक्रम बात्रा यांनी. आणि विंग्स ऑफ फायर तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपल्या ग्रंथालयात पण ते आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं, हे नावं मी तुम्हाला कशासाठी लिहायला सांगितली, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला तो पॅसेज आल्यानंतर सेल्फ रिस्पॉन्सचा जो ऍक्टिव्हिटी 5 ऍक्टिव्हिटी असतात एका पॅसेजमध्ये आणि याला 2 मार्क असतात. आणि ही ऍक्टिव्हिटी 5 मध्ये विचारलं जातं, राईट डाऊन द नेम्स ऑफ द बुक्स अँड द हिरोज ऑफ द स्टोरी. मग रायटर पण विचारलं जातं कधी कधी, पण नेम ऑफ द स्टोरी दॅट यू रीड. वाचल्या नसल्या तरी पुस्तकांची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजे आणि तुम्हाला लिहिता आली पाहिजे, तर तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी 5 मध्ये 2 मार्क कंपल्सरी मिळतील. त्याच्यानंतर हा जो खालचा जो प्रश्न आहे, कम्प्लीट द फॅक्ट्स अबाउट
लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आता आपण जी गोष्ट शिकणार आहोत कोणती, अँड्रोक्युलस अँड द लायन, तर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला ते समजावं म्हणून काय दिलेलं आहे, पार्श्वभूमी दिलेली आहे, वॉर्मिंग अप दिलेलं आहे. त्याच्यातून तुम्ही जे उत्तर वर्गामध्ये द्याल मग मला समजलं असतं की तुम्हाला ही गोष्ट छान समजेल. आता बघा, लायन्स आर कॉल्ड डॅश ऑन द जंगल. तुम्ही म्हणाल सिंहाला जंगलचा राजा म्हणतात, उत्तर तुम्ही दिली असती. हे उत्तर वहीमध्ये लिहून टाकायचं आहे. तसं लायन बिलॉंग्स टू द कॅट फॅमिली. ठीक आहे. नंतर लायन्स आर कॉर्निवरस ॲनिमल, म्हणजे तो मांसभक्षीय प्राणी आहे. मेल लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लायन्स डू नॉट हॅव. जो पुरुष नर सिंह असतो त्याच्या मानेभोवती काय असते, आयाळ असते, त्याला आयाळला काय म्हणतात, मेल. अ ग्रुप ऑफ लायन इज कॉल्ड अ प्राईड. आता इथे फ्लॉक म्हणजे काय, फ्लॉक म्हणजे थवा, हर्ड म्हणजे काय, कळप, आणि प्राईड म्हणजे काय, झुंड. तर हे सिंहाची काय असते, झुंडचे झुंड असते, ते झुंडीने निघतात. लायन्स अटॅक ओनली व्हेन दे आर हंग्री. जेव्हा ते खूप भुकेलेले असतात तर तेव्हाच ते जिवंत प्राण्यांची शिकार करतात. मेलेले प्राणी आयते त्यांच्या समोर ठेवलेले ते खात नाहीत. बघा, निसर्ग नियमांचं अतिशय तंतोतंत पालन करणारे हे निसर्गच आहे, मानव प्राणी नाही. निसर्ग जो आहे तो निसर्ग नियमांचं तंतोतंत पालन करणारा आहे. मग इथे ट्रॅक्ट, अवेक आणि हंग्री, जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हाच तो खातो आणि त्याची भूक शमली की तो थांबून जातो. एक्स्ट्राचं जास्तीचं आवडत असलं तरी तो खात नाही. मग या ठिकाणी आपल्याला वॉर्मिंग अप जे दिलेलं आहे ते तुम्ही अँड्रोक्युलस अँड द लायनचं लिहून काढायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगत असते उद्याला मी हे शिकवणार आहे, तुम्ही काय करा, डिफिकल्ट वर्ड लिहून आणा, व्होकॅब्युलरी. पुस्तकाच्या बाजूला पण मार्जिन जी प्लेस दिलेली आहे त्याच्यामध्ये डार्कन जे शब्द दिलेले आहे ते डिक्शनरीमध्ये दिलेले असतात, तसे तसे वहीमध्ये लिहून काढायचे. बघा, हे तुमच्या पुढे शब्द दिलेले, एवढा अभ्यास तुम्ही करून ठेवायचा आहे. आणि मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अँड्रोक्युलस अँड द लायन ही स्टोरी शिकवणार आहे. आणि तुम्ही ही वहीमध्ये मराठीमध्ये ही जी गोष्ट आहे ती मराठीमध्ये लिहिली तरी पण चालणार आहे. आधी काय करायचं, वॉर्मिंग अपचं ते मी सांगितलं ते लिहून ठेवा. हे बघा, हे वॉर्मिंग अप जे आहे 1.2 असे हेडिंग टाका, उद्या तारीख टाका. तारीख टाकल्यानंतर अँड्रोक्युलस अँड द लायन वॉर्मिंग अप, याच्यामधून आपल्याला काय काय शिकायला घ्यायचंय. वॉर्मिंग आपण पाहिलं, व्होकॅब्युलरी घ्यायचंय, मार्जिन क्वेश्चन आपण जे आहे ते गोष्ट शिकल्यानंतरच पाहणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप पण शिकल्यानंतरच पाहणार आहोत, आणि लँग्वेज स्टडी. आता मी तुमचं काय घेतलंय, वॉर्मिंग अप घेतलंय आणि व्होकॅब्युलरी तुम्हाला दिलेली आहे. ती व्होकॅब्युलरी जी आहे, व्होकॅब्युलरी म्हणजे काय, डिफिकल्ट वर्ड्स, हे असेच्या असे वहीमध्ये लिहून काढायचे आहे. आणि अजूनही तुम्हाला जर लिहायचे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकतात. ठीक आहे. आणि नंतर तर मी काय सांगितलंय तुम्हाला, गोष्ट मराठीमध्ये लिहून काढायची. तर या ठिकाणी आपण थांबू. स्टे होम, स्टे सेफ.